नमस्कार मित्रांनो, आर-टी ॲडमिशन आजपासून सुरू करण्यात आला आहे। मित्रांनो, तुमच्या मुलांचा आर-टीमध्ये ॲडमिशन करायचं असेल तर त्यासाठी डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात, अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा, अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे, अर्ज यामध्ये कोण करू शकतो, या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, शिक्षण हक्क अधिनियमानुसार वंचित, दुर्बल, शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागास वर्ग घटकासाठी आर-टीमध्ये तुमच्या जवळच्या शाळेमध्ये मोफत शिक्षण दिलं जातं। जर तुमच्या मुलांचा आर-टीमध्ये ॲडमिशन झाला, आर-टीमध्ये नंबर लागला तर पूर्ण पहिलीपासून ते 10वी पर्यंतचा पूर्ण शिक्षणाचा खर्च राज्य सरकारच्या माध्यमातून शिष्यवृत्तीच्या स्वरूपामध्ये त्या मुलांच्या नावे शाळेला पाठवलं जातं। त्यासाठी आर-टीमध्ये ॲडमिशन तुमचा मुलगा बसत असेल तर नक्की करून घ्या। तुमचा मुलगा जर आता पहिलीला जात असेल तर आर-टीमध्ये ॲडमिशन नक्की करून घ्या। मोठ्या सिटीमध्ये नर्सरीपासून हे ॲडमिशन सुरू होतात आणि काही सिटीमध्ये पहिलीपासून हे ॲडमिशन सुरू होतात। मित्रांनो, आता यामध्ये भरपूर असे लाभार्थी लाभ घेत आहेत। तुमच्या मुलांचा सुद्धा नंबर यामध्ये लागला तर पूर्ण शिक्षणाचा भार हा राज्य सरकार उचलतो। त्यासाठी आर-टीमध्ये नक्की ॲडमिशन करून घ्या। आता आर-टीमध्ये जर तुमच्या मुलांचा ॲडमिशन करायचं असेल तर त्यासाठी डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात हे सुद्धा महत्त्वपूर्ण समजून घेणं आवश्यक आहे। मित्रांनो, तुमच्याकडे त्या मुलांचा आधार कार्ड असणं आवश्यक आहे, पालकांचा आधार कार्ड, त्यानंतर त्याच्या मम्मीचा आधार कार्ड म्हणजे त्याच्या आईचा आधार कार्ड, त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट म्हणजे जन्मदाखला असणं आवश्यक आहे। जर तुमचा मुलगा दिव्यांग असेल तर त्यांच्याकडे दिव्यांगाचा प्रमाणपत्र म्हणजे अपंग प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे। आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे पालकाचा मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे अर्ज करत असताना। आता एवढे डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही सहजरित्या ॲडमिशन आर-टीमध्ये करू शकता। आर-टीमध्ये जर ॲडमिशन करायचे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करा आणि आर-टीमध्ये ॲडमिशन तुम्ही सहजरित्या करू शकता। आर-टीमध्ये कशा पद्धतीने ॲडमिशन करायचा या संदर्भातील ए टू झेड माहितीचा व्हिडिओसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लावेन किंवा लवकरच या संदर्भातील पूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होईल। त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। त्यानंतर आता अर्ज करायचे असेल तर अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे। दिनांक 16 एप्रिल 2024 पासून म्हणजे आजपासून ॲडमिशन सुरू झालेले आहेत। 30 एप्रिल 2024 पर्यंत हे अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असणार आहे। या ठिकाणी जो लेटर राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे, या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। धन्यवाद। आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।